नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज नमस्कार. आपण आहोत मापेगाव इथे आणि हं. आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी. तर दादा तुमचा एक संपूर्ण आम्हाला परिचय करून द्या. माझं नाव राम आसाराम बिजुले, राहणार मापेगाव, खुर्द, तालुका परतूर, जिल्हा जालना. बरं. तर इथे दादांनी सध्या टरबूजाची लागवड केलेली आहे. हं. तर दादा तुम्ही जे टरबूजासाठी ठिबक निवडलं, हं. ते कोणत्या कंपनीचं आहे? हे नेटाफेम कंपनीचं ठिबक निवड आम्ही. बरं आणि किती मध्ये आपली नळी आहे? नळी 16 mm मध्ये 16 मध्ये हं. आणि त्याचा डिस्चार्ज किती आहे पाणी पडण्याचा? 2 लिटर. 2 लिटरचा. 2 लिटर. तर तुम्ही हे ठिबक आता टरबूजाच्या प्लॉटमध्ये लावलं. हं. तर तुम्हाला काय फरक वाटला नेटाफेमच्या ठिबकमध्ये आणि बाकी ठिबकमध्ये? तर सर हे म्हणजे आपण जे खतं फेत्या सोडतो, हं. तर खतं सोडता येते व्यवस्थित. पन्नी असल्यामुळे गवत बी होत नाही. बरं. आणि पाणी कसं वाटतं तुम्हाला? पाणी एकदम नंबर 1 म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं पाणी देता येते. म्हणजे एकसारखं पाणी? एकसारखं पाणी. शेवटी पण सारखं, शेवट पण सारखं, मधात पण सारखं आणि मधात पण सारखं, सुरुवातीला पण कडी पण सारखं. सारखं. बरं. आता खतं जे तुम्ही देता हे कशाच्या माध्यमातून? वेंचुरीच्या माध्यमातून देता? इंचोरीच्या माध्यमातून देतो. हो. बरं. ज्याच्यामुळे एकसारखे खतं सगळ्या ठिकाणी खतं. आपले पोहोचतात. हो. तर तुम्हाला हे प्लॉट आपल्या इथं नेटाफिमचं इन्स्टॉलेशन करताना आमचे इंजिनियर इथे आहेत, वीर साहेब आहेत. येस सर. तर यांचंही मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच लाभलं असेल. हो. आमचे डीलर आज भागामध्ये आहेत, हो. तापडे साहेब, त्यांचंही आहे. मार्गदर्शन लाभलं असेल. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की बाबा नेटाफिमचं ठिबक कसं आहे? नेटाफेमचं वापरायला ठिबक पाहिजे की करणं नाही? एक गरजेचंच आहे सर. कारण की नेटाफेमचं ठिबक केलं तर की लई वर्ष आपल्याला टेन्शन ताण नाही. बरं. दुसरं साधा ठिबक केलं तर त्याचा काही उपयोग बी नाही. उपयोग नाही आणि हां. एकसारखं पाणी टाकलं. ठिबक हे नेटाफेमचं ठिबक एकसारखं पाणी टाकू शकतं. याच्या आधी तुम्ही साधं ठिबक वापरलं होतं का? पण पहिलीच वेळ केलं म्हणलं करून करायचं तर चांगलंच करायचं. चांगलंच करायचं. नेटाफिमचा रेफरन्स तुम्ही ऐकला होता समजा. ऐकला. हां, ऐकला होता हां, मी नेटाफेमचा. बरोबर. हो. चालेल. तर इथं शेतकऱ्यांना आमचा असाच सल्ला राहील की आपल्याला कोणतंही पीक घ्यायचं असेल, चांगलं पीक घ्यायचं असेल, तर तर नेटाफेमचं चांगलंच ठिबक आपण निवडायला पाहिजे. निवडायला पाहिजे. जेणेकरून संपूर्ण शेतामध्ये आपलं सारखं पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन होईल. होईल. तर इथून पुढे जर आपल्याला परतूर जिल्ह्यात ठिबक करायचं असेल तर आमचे प्रतिनिधी वीर साहेब या भागामध्ये आहेत आणि आमचे तापडे साहेब पण इथे आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ठिबकची माहिती, डिझाईन, आरेखन हे सर्व माहिती तुम्हाला भेटेल. धन्यवाद. नमस्कार.